नमस्कार. आपले स्वरूप चंदकलामध्ये खूप खूप स्वागत. आज ही माझ्याकडे अळकुडी आहे. तर यासंबंधी थोडीशी माहिती सांगणार आहे. अगोदर आपल्याला या निवडून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय करायचं आहे, तर ज्या घट्ट चांगल्या अळकुड्या आहेत, म्हणजे अळूच्या मुंडल्या आहेत, तर त्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत. ही जी अळकुडी आहे, ही खराब आहे. कारण ही अर्धी घट्ट आहे, अर्धी खराब झालेली आहे, मऊ आहे. आतून ती खराब आहे. तर ह्या अशा आपल्याला निवडून घ्याव्या लागतील. त्याला जे आणखीन एक मूळ आलेलं आहे, ते चांगलं आहे. तर आपल्याला ते निवडून घ्यायचं आहे. आता याला जे मूळ आलेलं आहे, कोंब आलेला आहे, तर आपण हे मातीमध्ये लावून पुन्हा त्याला अळूची पानं लागू शकतात. तर अशा आपल्याला हे जॉईंट्स वगैरे जे आहेत, ते आपण मोठे आहेत, ते आपण सेपरेट करू शकतो. आणि दोघांच्याही जॉईंट्समध्ये माती असते भरपूर, तर ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे. पुन्हा ही बघा, ही सुद्धा अळकुडी खराब आहे, मऊ आहे आणि आतून ही नक्कीच खराब आहे. अशा अळकुड्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. तर बाकीच्या पण मी चेक करते. या छोट्या जी त्याला मुळं आलेली आहेत, ती मोडायची काही गरज नाही आहे. हे आपल्याला मोडायचं आहे कशासाठी, तर तिथे माती असते ती साफ करायच्यासाठी. जॉईंट्स असतील तरी पण चालतं. तर हे मी सगळं निवडून घेते आहे आणि नंतर आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत. कारण याला संपूर्णपणे माती आहे. जरी आपण बाजारात छान दिसणाऱ्या जरी घेत असलो, तरीसुद्धा त्याला थोडीशी माती असते. ही बघा, आपण खरवडून काढली अशी, तर याला माती दिसते. त्यामुळे आपल्याला ह्या थोड्याशा भिजत घालायच्या आहेत. जॉईंट्स असतात तिथे जास्त प्रमाणात माती असते. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 15-20 मिनटं जरी पाण्यात भिजवून ठेवलं तरी चालणार आहे. सगळ्या अळकुड्या भिजतील, बुडतील एवढं पाणी घालायचं आहे. आणि ह्या ज्या खराब आपण काढलेल्या आहेत, 2च मिळाल्यात मला याच्यात, तर त्या टाकून द्यायच्या आहेत. 15-20 मिनटानंतर आपल्याला जराशा चोळून घ्यायच्या आहेत. चोळून घेतल्याने ती माती जी ओली झालेली आहे, ती सगळी निघून जाईल आणि साफ करणं आपल्याला खूप सोपं जाईल. कोणत्याही भाजीची माती काढण्यासाठी हा एकदम सोपा उपाय आहे. 10-15 मिनटं पाण्यात भिजत घालायचं आणि नंतर ती भाजी चोळून स्वच्छ करायची. माती पाण्यामध्ये पूर्णपणे उतरते, त्यामुळे आपल्याला ते साफ करणं खूप सोपं जातं. तर या अशा पद्धतीनं अळकुड्या साफ करून घ्यायच्या आहेत. या मी सगळ्या साफ करून घेते. नुसतं साफ करून घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. आता या एकदा मी साफ करून घेतले आहेत. आता याची बरीचशी माती निघून गेलेली आहे. हे बघा, याच्यामध्ये किती माती आहे बघा. सगळी माती या पाण्यामध्ये उतरलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याला असणारे केस म्हणजेच तंतू, ते पण मी इथे साफ केलेले आहेत. पण तरीसुद्धा या अळकुड्यांना थोडी माती आहे. म्हणून परत एकदा मी हे धुवून घेते आहे.
हे एकदा पुन्हा धुवून घ्यायचं आणि ह्या मी उकडणार आहे. त्याच्यामुळे कुकरमध्ये किंवा साध्या पातेलीमध्ये, जाड बुडाच्या पातेलीमध्ये आपण या उकडू शकतो. मी उकडणार आहे कुकरमध्ये, त्यामुळे या मी कुकरमध्ये घालते. हे आता अळकुडे धुतलेलं सगळं पाणी आहे ते मी एकत्र करून ठेवणार आहे. हे एकत्र करून पूर्णपणे शांत होऊ द्यायचं. हे आहे तसंच पाणी सिंकमध्ये टाकून नाही द्यायचं, कारण याच्यामध्ये माती आहे, तंतू आहेत. हे सगळं पाणी तुम्ही बागेमध्ये वापरू शकता किंवा कुंडीत घालू शकता. अन्यथा पाणी वरचं काढून टाकायचं आणि जी माती उरेल खाली ती माती आपल्या कुंडीत घालायची. तर कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण जेव्हा अळकुड्या उकडणार आहोत त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि बुडतील एवढं पाणी घालायचं. कुकरमध्ये लावली आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला 2 किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छान उकडले जातात. पातेलीमध्ये जर आपण उकडलेले असतील तर आपल्याला चेक करायला लागेल की ती उकडली गेली आहे की नाही. या उकडल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायच्या. या आपण नुसत्या खाऊ शकतो, उपासाला पण चालतात. याची आपण नंतर भाजी पण करू शकतो, कोशिंबीर करू शकतो. उकडलेल्या नुसत्या खायला तर ह्या खूपच छान लागतात. वेगवेगळ्या प्रांतामध्ये याला अरबी म्हणतात, अरवी म्हणतात, अळकुड्या म्हणतात, अळूच्या मुंडल्या म्हणतात. नाश्त्याबरोबर उकडलेल्या 4-5 अळकुड्या खायला खूप छान लागतात. टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण चहाबरोबर खाऊ शकतो. हे पोटभरीचं खाद्य आहे. याच्यामध्ये ई आणि सी जीवनसत्व आहे. दिवाळीनंतर म्हणजे साधारण डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत या आपल्याला बाजारात सहज उपलब्ध असतात. बाजारात मिळणाऱ्या या अळकुड्यांना खाज अजिबात येत नाही आणि खाज जर समजा येत असेल तर चिंच किंवा आमसूल ह्या अळकुड्यांबरोबर शिजत घालायचं. मे महिन्याच्या शेवटी किंवा साधारण पावसाळा सुरू होतो त्यावेळेला याला मुळं यायला सुरू होते, म्हणजे कोंब यायला लागतात. तुम्हाला हे रुजत घालायचे असतील तर तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये किंवा बागेमध्ये रुजत घालू शकता. माझ्या चॅनेलवरील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासह शेअर पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.